मॅचला सुरुवात करा। त्या ठिकाणी क्षितिज कल्याणकर आपण सुद्धा मॅचला सुरुवात करायची आहे। अत्यंत जबरदस्त मॅच आपण इकडे पाहतोय। प्रतिनिधी आलेला नाही आहे, दोन्ही संघाचा प्रतिनिधी अर्थात एका संघाचा आलेला आहे। कुठला आहे? स्वप्नील संदीप भिशे संघ यांचा प्रतिनिधी आलेला आहे। मला वाटते बॅटिंग करणाऱ्या संघाचा प्रतिनिधी नाही आहे। अर्पण गुरव आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे। मेगा फायनल ग्रँड फिनालाइस या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फायनल सुरू होतोय। बोला गणपती बाप्पा मोरया, साई बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की। सामन्याला सुरुवात होते। 15 वर्षाच्या खालच्या प्रेक्षकांनी कृपया चिठीसाठी सामन्याला सुरुवात झालेली आहे। तिथे मेगा फायनल सुरू होतोय। फायनलचा मॅच सुरू झालाय। सुंदर मॅच सुरू होतोय, जिथे नाणेफेकीचा कॉल लागला होता अभिषेकच्या बाजूने। त्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। 4 ओव्हरचा मेगा फायनल सुरू झालेला आहे। झेडपीएल चिराट प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होतोय। गेल्या वर्षीचा रनर ऑफ संघ राहिला होता अभिषेकचा, आणि त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षामध्ये अभिषेक आपल्या संघाला फायनल मध्ये नेऊन ठेवतोय आणि फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे। अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय। विघ्नहर्ता मंदिर एंड करून स्ट्राइक वरती अर्पण गुरवने यावेळेस रनआउट ची संधी आहे, मात्र संधी हुकलेली आहे। बघा थर्ड अंपायर साठी या ठिकाणी कॉल केलेला आहे। रनआउटचा कॉल असेल मला वाटते। तिसऱ्या अंपायरला कॉल केलेला आहे। तिकडे तिसरे अंपायर आहेत, तपासणी करत आहेत। अत्यंत सुंदर मॅच फायनलचा सुरू झालाय, परंतु दोन्ही बाजूला आपण एका बाजूला महिला वर्ग त्या ठिकाणी कुपनद्वारे बॉक्स मध्ये कुपन टाकतोय। सर्व महिला जिथे असाल त्यांनी या कुपन टाकण्यासाठी इकडे यायचं आहे। आणि जे जेंट्स बसलेले आहेत बघा, अजून सुद्धा काही जेंट्स तिकडे असतील तर कृपया आपण इकडे येऊन या ठिकाणी कुपन टाकायचे आहेत। आपल्या या ठिकाणी कुपन टाकून खेळाडूंना मात्र नाहीये, ये जे इन मध्ये केले होते त्या खेळाडूंना संधी नाहीये, परंतु अनसोड खेळाडूंना ही संधी दिलेली आहे। षटक नंबर पहिलं प्रगती पथावरती फलंदाज बाद झालेला आहे रनआउटच्या रूपात, आणि त्यामुळे फलंदाज जो पहिला फलंदाज बाद होऊन परततोय अर्पण गुरवच्या संघाचा। दोन 2024 मधील जिराट प्रीमियर लीग हा थरार आपण अनुभवतोय। अर्पण गुरव या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राइक वरती उभा। पहिल्या 2 चेंडूवरती 1 धाव 1 विकेट। अभिषेक नाईकची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। सर्वात महत्त्वपूर्ण लढत ऑन द राइज खेळण्याचा प्रयत्न। ऑन द राइज मैदानावरती 1 धाव आली, रिस्क्यांची की सिंगल, प्रत्येक धाव या ठिकाणी काउंट केली जाते। मात्र मैदानावरती जर तुम्हाला जिंकायचं असेल, 4 षटकांमध्ये जर आपण गेला सामना जर पाहिला असाल तर नक्कीच त्या मॅच मध्ये ट्रॅजेडी आपण पाहिल्या होत्या। सामन्यामध्ये जर आपण प्रत्येक चित्र पाहत असाल या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती पाहू शकता की नशीब सुद्धा कोणाच्या बाजूला असेल। स्त्रियांमधून एक विजेती आणि पुरुषांमधून एक विजेता, असे 2 विजेते असतील। क्रायटेरिया एकच आहे की जिराट गावातील असणं अनिवार्य असेल। जिराट गावातील नसेल तर त्यांना ते मिळणार नाही पारितोषिक, हे लक्षात ठेवा। ज्यावेळेस कॅच होण्याची संभावना होती, चेक झाला होता खेळाडू प्रशांत मुळजे। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी धावफलकावरती 2 धावा आल्यात। अजूनही 2 चेंडू बाकी आहेत। 81 चौकार आणि 170 षटकार या पूर्णतः स्पर्धेमध्ये लागलेले आपण आतापर्यंत पाहिलेत।
2 चेंडू बाकी आहेत पहिल्या षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना अभिषेक नाईक त्याच्या पूर्णतः जर आपण बॉलिंग स्पेलचा विचार केला तर आतापर्यंत विकेट त्याच्या नावावरती 2 सिंगल्स धावा आपण पाहिला 1 डॉट पाहतोय 2 चेंडू बाकी आहेत प्रशांत मुळजेला ज्या ठिकाणी या मॅच मध्ये खेळावं लागेल अंतिम सामना प्रीमियर लीग चांगला चेंडू होता ऑप्टिकच्या बाहेर जातोय असा पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट मिळेल प्रशांत मुळजेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला सर्वात मोठी विकेट यश षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पूर्ण 8 धावा धावफलकावरती आल्यात तेंड्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले महिलांकडून आणि धन्यवाद महिलांनो अत्यंत सुंदर डान्स झाला होता जेंट्स लोक तिकडे जर बसलेले असतील चिराट गावचे तर कृपया आपण इथे यायचं आहे आणि आपलं कुपन टाकून द्यायचं आहे कुठल्याही खेळाडूला या ठिकाणी कुपन टाकता येणार नाहीये फक्त अनसोल्ड खेळाडू या ठिकाणी कुपन टाकू शकतात ज्याने टाकलंय त्याने मॅच बघण्यासाठी ग्राउंड वरती जायचं आहे इथे थांबू नका अजिबात यश स्कोर सांगायचा आहे 9 धावा झाल्या 2 विकेट मैदानावरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा प्रथम फलंदाजी करतोय सौरभ स्ट्राइक वरती त्याच्या बॅट मधून एक षटकार आला नॉन स्ट्राइक एन वरती अर्पण गुरव गोलंदाजी करण्यासाठी अजिंक्य वैतीला आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट या चेंडूवरती पटका बराच काळ हवेमध्ये कॅच होण्याची संभावना प्रोबॅबिलिटी मैदानावरती पूर्णतः निष्फळ ठरली कारण एपट मैदानावरती यायला पाहिजे होते 10 धावा बनल्यात 10 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स षटक क्रमांक दुसरा अजिंक्य वैती स्ट्राइक वरती आता मात्र डावकुऱ्या हाताचा अर्पण गुरव या मैदानावरती जर आपण पाहिलं तर अर्पवणे पूर्णतः रात्रीमध्ये चांगली फलंदाजी केली आज अर्पण गुरवकडे आपण पाहिलं तर लांबलचक मारण्याची क्षमता आहे फटकेबाजी तो करतोय मॅच मध्ये अजिंक्य वैते पुन्हा एकदा या चेंडूवरती गाप शोधण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आलाय फील्ड करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय सामन्यामध्ये आपण विचार केला तर धावा धावफलकावरती एक पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स धावा आपण पाहिल्या 11 धावा बनल्यात 11 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स
तर अजूनही 3 चेंडू बाकी आहेत त्या षटकामधील 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये धावा येतील का? कोणत्या गोलंदाजावरती आक्रमण करेल सौरभ? एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय. 2 चेंडूंचा सामना केला. 7 धावा धावफलकावरती त्याने सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केल्यात अजिंक्य वैते. या चेंडूवरती आपण पाहतोय डीप स्कोअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. त्यावरती मिळेल अलाउंग द कार्पेट 1 धाव. 12 धावा आल्यात. या मॅच मध्ये निरस्ता पाहायला मिळते. फलंदाजांनी आउट ऑफ द पार्क मारले. मैदानावरती षटकार चौकारांची किमया केली तर मात्र पुन्हा एकदा फायनल मॅच जी प्रीमियर लीगची आहे त्यामध्ये उत्साह वाढेल. बारा धावा धावफलकावरती आल्या. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. अर्पण गुरव मैदानावरती स्ट्राईक इनवरती उभा आहे. सामन्याचा जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये दोन्ही जे कॅप्टन्स आहेत अभिषेक नाईक आणि अर्पण गुरव कॅप्टन कूल आहेत. पूर्ण विचार करतायत. आज पर मॅच सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी घाई करून जमणार नाही. या सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत. गेला सामना त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक पाहिलाय आणि अशा वेळेस आपण पाहिलं दुसरं षटक मैदानावरती असताना 1 चेंडू बाकी 13 धावा धावफलकावरती बनल्यात. 13 ऑन स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स वेर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. या चेंडूवरती स्लोवर 1 टाकलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकानंतर 13 धावा बनल्या. 13 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटक अद्याप बाकी आहेत. नक्कीच यश आपण बघतोय 2 षटक संपलेत आणि धावा येत नाही आहेत या मॅच मध्ये. फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी धावांसाठी झगडावा लागतोय ते अर्पण गुरव आणि त्याच्या टीमला. त्यामुळे या सामन्यामध्ये फायनलच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीचा स्केल व्हायला पाहिजे तो मात्र इथे होत नाहीये. अर्पण गुरव अक्षरशः धावांसाठी झगडतोय परंतु 2 षटक मात्र जी प्रमुख होती ती मात्र या ठिकाणी संपलीत. अभिषेकचा षटक संपलाय आणि त्यानंतर या ठिकाणी जो षटक संपलेला आहे तो म्हणजेच अजिंक्य वैतेचा षटक संपलाय. त्यामुळे 2 षटकांच्या खेळानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल जे ते मेगा फायनल आपण बघतोय. ग्रँड फिनालाइस या स्पर्धेचा अंतिम मॅच. षटक नंबर 30 प्रगतीपथावरती प्रदीप गोलंदाजी मार्कवरती आलाय. प्रदीप ठाकूरच्या हातात चेंडू सोपवलेला पाहतोय आपण. सूर्य अगदी वरती आलेला आहे. सकाळचे वाजलेले असतील अगदी जर आपण पाहिले तर बरोबर 6:51 झालेले आहेत. 7 वाजायला आलेत आणि फायनलचा मॅच पहिलं सत्र सुरू आहे. पहिला इनिंग सुरू आहे. जेथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो प्रदीप ठाकूरला राईट आर्म ओव्हर द विकेट विघ्नहर्ता मंदिर एंड कडून फुल टॉस दिलाय. फुल टॉसला आपण फिरवलेला आपण बघतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र इथे काय घडलंय सामन्यामधलं ट्वीट पाहतोय आपण. पंचांनी इथे थर्ड अंपायरला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे. आपण बघतोय थर्ड अंपायरला कॉल केलेला आहे. कोण आउट असणार आहे या मॅच मधला एक जबरदस्त क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण फायनल मधला हा सर्वात महत्त्वाचा क्षण असणार आहे. इथेच मॅच कोण जिंकणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. कारण जर अर्पण गुरव आउट झाला तर मात्र ही मॅच संपूर्णपणे अभिषेक नाईकच्या बाजूला झुकेल. हा निर्णय खूप महत्त्वाचा असेल. अगदी खूपच महत्त्वाचा निर्णय. फायनल मध्ये धडक मारली होती अर्पण गुरवने परंतु इथे चुकी होतो की काय. दुसरी धाव घेण्याचा मोह आणि स्ट्राइक बॅट्समन बाद झालेला आहे. बघा स्ट्राइकला जो फलंदाज होता तो बाद झालेला आहे. स्क्रीनवरती पहा आपण. स्क्रीनवरती पहा. स्क्रीनवरती सुद्धा दाखवलेला आहे पहा. दुसरी धाव करताना फलंदाज इथे स्ट्राइकचा बाद झालाय. त्यामुळे अर्पण गुरव हा सेफ आहे. बघा ही सुविधा आपण ठेवली होती म्हणून इथे बघा गेल्या वर्षी सारखा कुठलाही निर्णय अगदी कठीण होता परंतु तो निर्णय सुद्धा आपण स्क्रीनवरती दाखवून संघांचं या ठिकाणी 3 चेंडू आणि 3 बाद 14 धावा 2 षटक पूर्ण 1 चेंडू.
तिन्ही फलंदाज रनआउट बाद झालेत बघा. तिन्ही फलंदाज फायनलच्या मॅच मध्ये रनआउट स्वरूपात बाद झालेले आहेत. फायनलचं काय प्रेशर असतं ते इथे आपल्याला बघायला मिळतंय. जिथे चालू सामना दोन संघामध्ये सुरू आहे. जेथे अर्पण गुरव यांचा संघ श्री कैलासवासी किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर हा संघ बॅटिंग करतोय आणि त्याच्या विरुद्ध आहे तो श्री कृपा कंस्ट्रक्शन शिराटपाडा. चांगला पोल सक्सेसफुल. चेंडू डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. वीस वरती पोहोचले. षटक 30 प्रगती पदावरती. 20 धावा धावफलकावरती. 3 बाद 20 अशा स्थितीमध्ये कैलासवासी किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर झिराड हा संघ अर्पण गुरवचा संघ आपण बघतोय 20 धावापर्यंत मजल मारतोय. आज या दुसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि तो संघ मात्र इथे 20 धावापर्यंत मजल मारतोय. श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा विरुद्ध कैलासवासी किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर यामधला मॅच फायनलचा आपण बघतोय. अत्यंत सर काय इथे उडवलाय चेंडू हवेतून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अभिषेक नाईक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. तो म्हणजेच योगेश. बॅक टू द पॅव्हिलियन. कोहली त्या ठिकाणी होता आणि त्याचा सुद्धा जल्लोष बघितला आपण स्क्रीन वरती. कारण अगदी कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न होतोय. ते जयेंद्र येतोय ज्याच्या बॅट मधून खूप सारे षटकार आलेले आहेत. असा जयेंद्र नवीन फलंदाज येतोय. मात्र त्याच वेळेला प्रदीपला विकेट मिळाले. प्रदीपने सफलता मिळवून दिले आपल्या संघाला. 4 बाद 20 अशा स्थितीमध्ये संघ जो पाहतो किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर. जयेंद्र येतोय. जयेंद्र लाड नवीन फलंदाज आहे. जयेंद्रसाठी फिल्डिंगची आपण जी रचना पाहतो 4 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये. सुंदर चेंडू ऑफ ब्रेक टाकला होता. ऑफ ब्रेक वरती सुद्धा फसवलाय. प्रदीपने या फायनलच्या मॅच मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी केली. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत आणि धावा मात्र त्यांनी खर्च केल्यात. या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. प्रदीपचा हा 5वा चेंडू. 5व्या चेंडूवरती बॅक टू बॉलर खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. अभिषेक नाईकने यावेळेस दुसरा झेल पकडलाय. फलंदाज जयेंद्र. एकशे 80वा विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनलच्या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत पडलेला आपण बघतोय. आणि इथे झेल जो झालेला आहे तो म्हणजेच 114वा झेल. 114वा झेल आपण बघतोय या ठिकाणी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेकच्या नावावरती झाला हा 114वा झेल. मात्र दुसरी सफलता प्रदीप ठाकूरला. अंतिम चेंडू ब्लॉक टाकला होता. अगदी ऑफस्टमच्या बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता. चेंडूवरती प्रसाद ठोंबरे मात्र फसलाय. सकला 3 षटक संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लागल्यात त्या 20 धावा. अत्यंत जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे ती प्रदीप ठाकूरची आणि 20 धावापर्यंत फक्त रोखलंय. शेवटचं षटक सुरू असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 20 ते 25 धावा जर आल्या तर एक चांगला डिफेंडिंग स्कोर या ठिकाणी उभा राहू शकतोय. आणि अशा वेळेस अर्पण गुरव मात्र स्ट्राईक वरती असणार आहे. पाणी घेऊन जा, जरा पाणी घेऊन जा.
जर कोण असेल तर त्यांनी लगेच पाणी घेऊन जायचं तिथे. झिराटकर तिथे पाणी जरा पाहिजे. छोटासा मुलगा बघा लगेच पाणी घेऊन जातोय तिकडे. पाण्याची आवश्यकता होती आणि तो पाणी या मैदानावरती पुरवण्याचं काम या छोट्याशा मुलाने केलेलं आहे. आज 15 वर्षाचं वय नाही आहे, त्याला कुपन टाकताना येत नाहीये, हे दुःख त्याला नक्की असेल. परंतु बघा पाणी लगेच घेऊन गेलाय तो. एवढे सर्व प्रेक्षक इथे होते परंतु त्याने बाटली उचलली आणि डायरेक्ट तो मैदानात पोहोचलाय. हे पाहिजे. छोटा भीम, गावचा छोटा भीम आपण बघतोय. खूपच धन्यवाद. 3 षटक संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 20 धावा धावफलकावरती 5-20 अशा स्थितीमध्ये अर्पण गुरवचा संघ अडचणत खेळतोय. वंदना स्टोर झिराट हा संघ. परंतु अर्पण गुरव आता स्ट्राइक वरती असणार आहे आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती येतोय तो म्हणजेच प्रतीक आलाय, प्रतीक गावडे. परंतु त्याच्या समोरती आहे तो अर्पण गुरव. अर्पण गुरवला फिल्डिंगची सजावट आपण बघतोय. 30 गजच्या दायऱ्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला, एक डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइडच्या दिशेला 4 क्षेत्ररक्षक आपण बघतोय. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आणि 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला. प्रतीकचा पहिला चेंडू अर्पण गुरवला उडवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अभिषेकने प्रयत्न केला होता परंतु झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. यावेळेला 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या संपूर्ण फायनलच्या पहिल्या सत्रामधून धावफलकावरती 22 धावा लागल्यात. बघा प्रयत्न बघा स्क्रीन वरती पहा. या ठिकाणी झेल होणार असं वाटत होतं परंतु अभिषेकचा हा प्रयत्न फसलाय. संघ मालकांसाठी बघा जे संघ मालक 12 होते ते जर मैदानात उतरून खेळलेले असतील त्यांनी लकी ड्रॉ मध्ये भाग घेता येणार नाहीये. परंतु संघ मालक जर खेळलेला नसेल तर त्याला मात्र लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेता येणार आहे, चिठी काढता येणार आहे. तर जे संघ मालक खेळलेले नसतील त्यांनी लकी ड्रॉ मध्ये आपण कुपन काढू शकता. जे 12 संघ होते, संघ मालक होते, त्यामधून जे संघ मालक खेळले होते म्हणजे विनोद खेळला होता मला वाटते. काय केला होता म्हणजे त्याला चान्स नाही आहे. तो अजय कवले, अजय कवले येतोय मैदानामध्ये. परंतु अर्पण गुरवल्या आता मात्र 4 चेंडूंचा सामना करायचा या फायनलच्या मॅच मध्ये. धावफलकावरती फक्त 23 धावा लागल्यात. बघा फायनलच्या सामन्यामध्ये धावा कमी होतात. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रतीक गावडे 77 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू स्लॉग ओव्हर साठी खूप चांगली कामगिरी करून जातोय. फुल केलाय, सक्सेसफुल बिग ब्लास्टर षटकार डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावा. धन्यवाद. धावफलकावरती 29 धावा लागल्यात. 6 बाद 29. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
प्रेक्षक कुठेही ग्रामपंचायत झिराटचे अजून सुद्धा असतील तर आपण इथे यायचं आहे आणि आपलं नशीब आजमावायचं आहे, कारण अजून सुद्धा इथे कुपन व्यवस्था सुरू आहे। जर प्रेक्षक कुठे असाल बघा, अजून संधी आहे, सकाळी उठून जरी आला असाल तरी तुम्हाला संधी मिळू शकते बघा, जरी सकाळी उठून आला असाल, जर कुठे आपण आजूबाजूला गेला असाल तर आपण पटकन यायचं, लगेच यायचं आहे। चांगला फटका होता, ऑन साइडच्या दिशेला आपण बघतोय, परंतु धाव घेतली जात नाहीये। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अर्पण गुरव स्ट्राइक वरती आहे। बघा या ठिकाणी नियोजित कमिटीच्या वतीने सांगण्यात आलेला आहे, कुठल्याही संघाने कॉम्प्रोमाइज केलेली जाणवली तर पुढच्या वर्षी आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाहीये। संघ मालक, संघ व्यवस्थापक, कर्णधार आणि संपूर्ण खेळाडू याची दक्षता घ्यायची आहे। बघा कशाही पद्धतीची कॉम्प्रोमाइज आम्हाला जाणवली, नियोजित कमिटीला या ठिकाणी जाणवली तर मात्र पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळता येणार नाहीये। अर्पण गौरवचा विकेट जातोय, अर्पण गौरव रनआउटच्या रूपात बाधून परतलाय। या ठिकाणी विकेट 6 गेल्यात आणि 7 विकेट गेल्यात आणि रनआउट 5 झालेत। बघा या संपूर्ण मॅच मध्ये 5 फलंदाज रनआउट रूपात बाद झालेत, ते म्हणजेच कैलासवासी किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर झिराट या संघाचे 5 तब्बल फलंदाज रनआउट झालेत। बघा काय फिल्डिंग लावली होती या ठिकाणी, अभिषेक आणि अजिंक्य वैद्यची जी रणनीती होती ती कामी आलेली आहे। बोला जरा बघा, प्रेक्षक कुठे जरी आजूबाजूला असतील झिराट गावचे तर कृपया या ठिकाणी या, अजून सुद्धा कुपनची व्यवस्था आपण चालू ठेवलेली आहे, परंतु थोड्याच वेळात ती बंद सुद्धा होणार आहे, त्यामुळे आपण कुठे आजूबाजूला असाल तर कुपन काढण्यासाठी यायचं आहे। शेवटचा चेंडू या 17 मधून असेल, गोलंदाज प्रतीक कावडे, राईट आर्म ओव्हर द विकेट, सरळ स्ट्रेट केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, फिल्डिंग चांगली करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतोय, परंतु त्याच वेळेला तिसरी धाव घेताना इथे तू मै आणि फलंदाज रनआउट रूपात बाद झालाय। 2 धावेने एकूण 32 धावा धावफलकावरती लागल्यात। या फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या 17 मध्ये 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय 33 धावांचं आव्हान ठेवलंय, 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता। ही फायनल या वर्षीचं चषक कुठल्या संघाकडे जाणार, या ठिकाणी कैलासवासी किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर झिराट की श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा यांच्याकडे जाणार, हे चित्र आता थोड्याच वेळात आपण स्पष्ट होणार आहे। 32 धावा झाल्या, 33 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये जिंकायला, फायनल पटकावण्यासाठी। या फायनलच्या मॅच मध्ये या धावा डिफेन्स होणार की सामना इथे जिंकणार, 33 धावा पार करून हे चित्र आपल्याला समोरती दिसणार आहे, जेथे मेगा फायनलचा मॅच सुरू होतोय। अत्यंत जबरदस्त मॅच आजच्या स्पर्धेमधला 2 संघांमधली ही लढत आपल्या समोरती असेल। कुठेही जाऊ नका, YouTube वरती सकाळी उठून अगदी पुन्हा एकदा YouTube ज्यांनी सुरू केले ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मॅचला जोडलेले आहेत, फायनलच्या मॅचला जोडलेले प्रेक्षक आहेत, त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय, आपलं स्वागत करतोय या सकाळच्या पारीला आणि पुन्हा एकदा आपला सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करून मी संजय मात्रे धोकोडे आपले इथे रजा घेतोय आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय, तो म्हणजेच प्रितेश पाटील या गावचा सुमधुर आवाज ऐकवण्यासाठी। थैंक यू सो मच संजय। झिराट प्रीमियर लीगचा अंतिम सामना आपण पाहतोय, मेगा फिनाले
ग्रँड फिनाले मैदानावरती पाहायला मिळतोय। या वर्षीचं झिराट प्रीमियर लीग चं विजेतेपद कोणता संघ उंचावणार याचं उत्तर आता आपल्याला येणाऱ्या काही क्षणातच कळेल। विनोद विनोद श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा आणि स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर झिराट या दोन संघादरम्यानचा हा सामना इथे पाहायला मिळतोय। अंतिम सामना पाहूया अंतिम मॅच मध्ये आता जिंकणार कोण। येथे मात्र अत्यंत प्रतिष्ठेची लढाई आता या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल। चांगली चुरस मात्र आता मैदानावरती पाहायला मिळेल। आपण पाहतोय श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा संघाकडून अर्थात दोन अव्वल दर्जाचे फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत असताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे अजिंक्य वैते तर दुसरीकडे अभिषेक नाईक पाहायला मिळतोय। हे दोन खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले खंदे फलंदाज आहेत। खऱ्या अर्थाने या दोन खेळाडूंना जर आपण पाहिलं ना तर अलिबाग टेनिस क्रिकेट मधील हे दोन दिग्गज खेळाडू आहेत। ते पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारतील। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं नाईट मध्ये आपण ही स्पर्धा खेळली आणि आता मात्र जवळपास 7 वाजायला आलेत। आता मैदानावरती सूर्यप्रकाश सुद्धा पाहायला मिळतोय। मग अशा सूर्यप्रकाशामध्ये विद्युत प्रकाश अर्थात फ्लड लाईट सोबत खेळायचं आहे। एक वेगळं चॅलेंज फलंदाजांसमोर आहे आणि त्यात फायनल अशा पद्धतीचं दबाव दडपण आणि ज्या फायनलचं दडपण जो संघ चांगल्या पद्धतीने हाताळेल ना तो संघ होईल या मॅचचा विजेता संघ। गोलंदाजी करण्यासाठी मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रशांत मुलजे। षटक क्रमांक पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर। पंचांकडून इशारा आलेला आहे की चेंडू मात्र वांतर असेल, चेंडू मात्र स्वैर असेल। वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईटने मात्र आपण पाहतो अगदी वाईट सुरुवात वंदना स्टोर संघासाठी पाहायला मिळाले। येथे मात्र प्रशांत मुलजे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना खराब चेंडू हाताळत असताना पाहायला मिळालाय। पहिला चेंडू आपण जर पाहिला तर लेग स्टिक सोडून बाहेर गेलाय। यावेळी अबूच्या बॅट मधना फटकाला अगदी वेगवान चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी शानदार चौका। पहिल्याच चेंडूवरती मात्र आपण पाहतोय दणदणीत फटका पाहायला मिळाला। अब्बू मात्र अगदी झोक्यात अगदी धडाक्यात आपल्या इनिंगला प्रारंभ करत असताना पाहायला मिळतोय। यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला स्टॉप पाहायला मिळाला। स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अशा पद्धतीने चेंडू फील्ड करणं खूप कठीण असतं। येथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते। धावफलकावरती मात्र आता एका धावेची भर पडत असताना 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिला आहे। पॉवर प्ले मध्ये धावा येताना पाहायला मिळतात त्या श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा या संघासाठी। अजिंक्य वैते आता मात्र पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती। तो पाहूया आता कशा पद्धतीने मैदानावरती आपली कामगिरी पेश करेल। प्रशांत मुलजे मात्र आपण पाहतोय लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे। इथे फटका फसलाय। मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला अजिंक्य वैते याच्या बॅट मधून। सिंगल मात्र आपण पाहतोय कंप्लीट केले जाते आणि याच दरम्यान तिसऱ्या पंचांसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे की नाही हे मात्र आता तपासलं जाईल आणि त्याच्यासाठी मात्र आपण पाहतोय हा
रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। तिसरे पंच आपण पाहतोय आता निर्णय घेत आहेत आणि फेअर डिलिव्हरी आहे असा इशारा मात्र तिसऱ्या पंचांकडून आलेला आहे। धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत। अबू मात्र आपण पाहतोय अगदी कॅप्टन नॉक मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय। यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा नियंत्रण गमावून बसलाय गोलंदाज प्रशांत मुळजे। त्याला आता मात्र कंट्रोल वाली गोलंदाजी करावी लागेल। क्रिकेट या खेळामध्ये नेहमी गोलंदाजी ही नियंत्रणात्मक होणं आवश्यक असतं। येथे कुठेतरी प्रशांत आपलं नियंत्रण हरवून बसलाय। बॅक ऑन ट्रॅक येणं गरजेचं। क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कमबॅक हे करावंच लागतं। ते कमबॅक आता प्रशांत मुळजे करणार का? यावेळी मात्र आपण पाहतोय एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न। एक्सपेरिमेंट मात्र आपण पाहतोय आता प्रशांत मुळजे याच्या मात्र अंगलट आले। धावा मात्र आपण पाहतो अगदी वेगाने येत आहेत। अगदी खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळत आहेत। यावेळी आबूच्या बॅट मधनं टायमिंग प्रॉपर कनेक्शन दर्जेदार तर सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय उत्तुंग दर्जेदार षटकार। आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी खराब चेंडू गोलंदाज प्रशांत याच्याकडून पाहायला मिळाला। धावफलकावरती आता मात्र 16 धावा लागलेल्या आहेत। निम्म टार्गेट मात्र आपण पाहतोय श्रीकृपा कन्स्ट्रक्शन शिराळपाडा संघाने पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केले। आता मात्र विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे। यावेळी मात्र फटका प्रॉपर तर सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी येतो एक शानदार षटकार। आपण पाहतोय या षटकामध्ये अगदी वन मॅन शो वन मॅन आर्मी या पद्धतीने कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय। आता मात्र विजयासाठी केवळ 11 धावांची आवश्यकता आहे। इक्वेशन मात्र आपण पाहतो अगदी सोपं झालेलं आहे। त्यामुळे आता या मॅच मध्ये अगदी वन साइडेड डॉमिनेशन पाहायला मिळते श्रीकृपा कन्स्ट्रक्शन शिराळपाडा या संघाचं। अबू मात्र आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये 17 धावांनिशी मैदानावरती बॅटिंग करतोय। पुन्हा एकदा आबूने ठोकलाय पण क्षेत्ररक्षक देते आहे देते मात्र आपण पाहतोय जल टिपला गेलाय आणि फलंदाज होते बाद। मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्यात। पहिल्या षटकामध्ये झालेली फटक्यांची अतिशबाजी, पहिल्या षटकामध्ये झालेली चौफेर फटकेबाजी यामुळे श्रीकृपा कन्स्ट्रक्शन शिराळपाडा संघाचं अगदी एकहाती वर्चस्व या मॅच वरती पाहायला मिळते। गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर क्रमांक सेकंड घेऊन अर्पण गुरव आता गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय। पाहूया अर्पण आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। षटक क्रमांक सेकंड आता मात्र विजयासाठी 18 चेंडू 12 धावा 18 चेंडू आणि 11 धावा असा एक साधं सोपं इक्वेशन पाहायला मिळते। अर्पणचा षटक पाहूया कशा पद्धतीने असेल। पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय
अवे फ्रॉम द बॉडी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर क्रिकेटचा नियम क्रमांक 22 मात्र येथे लावला जातोय। आता विजयासाठी येणाऱ्या 3 षटकांमध्ये केवळ 10 धावांची आवश्यकता आहे। सो येथे मात्र जर आपण पाहिलं ना आबूने पहिल्या षटकामध्ये केलेले दिमाखदार दैदिप्यमान फलंदाजी आणि त्याच्यामुळे मात्र आता इक्वेशन त्यांच्यासाठी सोपं झाले। मैदानावरती आपण पाहतोय अर्पण गुरव काहीच वेगळा एक्सपेरिमेंट करतोय आणि हे एक्सपेरिमेंट खऱ्या अर्थानं त्यांच्याच अंगलट आले। खऱ्यानं काहीतरी वेगळं करायचं अजिंक्य वैद्य समोर आहे, त्यामुळे हा प्रयत्न जो आहे ना तो मात्र अपयशी ठरत असताना पाहायला मिळतोय। सलग 2 चेंडू वाईड आलेत या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना तर वाईड चेंडूची बरसात खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली। यावेळी मात्र अजिंक्य वैद्यच्या बॅट मधनं लांब पल्ल्याचा लॉंग वे षटकार।